हेलो, 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 हेलो. आवाज येतोय? ओके. स्क्रीन दिसते का सर्वांना? ओके, चालेल. लोकसाहित्याच्या अभ्यास पद्धती किंवा त्याला संप्रदाय म्हटलं जातं. याच्यावर सेट किंवा नीट परीक्षेमध्ये प्रश्न आजवर विचारले गेलेले आहेत. याच्यामध्ये लोकसाहित्याचा अभ्यास, संप्रदाय व पद्धती या अनुषंगाने माहिती पाहत असताना यात दैवकथावादी, दैवकथाशास्त्रीय, निसर्ग रूपकवादी किंवा भ्रांत कल्पनावादी, हेतुकथावादी, अवशेषवादी, ऐतिहासिक किंवा भौगोलिक संप्रदाय किंवा कार्यान्वयी संप्रदाय किंवा पद्धती, संदर्भान्वयी आणि रचनानुसारी अशा एकूण अभ्यास पद्धती किंवा लोकसाहित्याचे संप्रदाय म्हणून या एकूण संप्रदायाचा अभ्यास आज आपण आजच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. आता प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरांचे प्रतिनिधित्व हे लोकसाहित्य करत असताना आपल्याला दिसून येत आहे. आणि मग अनेक लोकतत्वांचे दर्शन घडवणाऱ्या लोकसाहित्याच्या संकलनाला त्या ठिकाणी 18व्या शतकात सुरुवात झाली, लक्षात ठेवा. त्यानंतर समग्र संस्कृती, धर्म, तत्वज्ञान, विविध सामाजिक शास्त्रे, भाषा, साहित्य अशा अनेक विषयांच्या अभ्यासकांच्या दृष्टीने ही एक सामुग्री उपयुक्त आहे हे लक्षात आल्यामुळे लोकसाहित्य म्हणजे शास्त्र मानून त्याचा अभ्यास करण्याची गरज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मग लोकसाहित्याचे स्वरूप व्यापक असून लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी या संदर्भात विविधांगी भूमिका मांडल्या आहेत. काही अभ्यासकांना असे वाटते की लोकजीवन, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोकमानस यांचा अभ्यास हा लोकसाहित्यातून व्हावा. मग काही अभ्यासकांच्या मते तर धर्म, तत्वज्ञान, भाषा, साहित्य याही अंगाने लोकसाहित्याचा अभ्यास करणं शक्य आहे. मग लोकसाहित्याची व्याप्ती लक्षात घेता यामध्ये येणारे सामाजिक सांस्कृतिक संदर्भ, त्याचे वर्गीकरण, विश्लेषण, प्रेरणा आणि परंपरा या सर्वांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे ही एक आधुनिक काळातील लोकसाहित्याच्या अभ्यासाची गरज आहे. आणि मग अर्थात पाश्चात्य देशात याचा जेवढा आणि ज्या पद्धतीने अभ्यास झाला तेवढा भारतात मात्र झालेला नाही. याचं कारण भारतात लोकसाहित्याचे विविध पातळीवर संकलन झाले आणि संकलनाच्या पातळीवरच हा अभ्यास रेंगाळला गेला. आणि मग पण शास्त्रीय पद्धतीनं लोकसाहित्याचा अभ्यास मात्र झालेला नाही. त्यामुळेच पाश्चात्य लोकसाहित्य अभ्यासकांनी ज्या विविध अंगाने अभ्यास केला आहे तोच विचार करून किंवा तोच अंगी करून अभ्यासाची मांडणी या ठिकाणी करावी लागते. मग लोकसाहित्याचा एक स्वतंत्र विषय म्हणून लक्षात घ्या, एक स्वतंत्र विषय म्हणून अभ्यास सर्वप्रथम युरोपीय देशात सुरू झाला व त्याला मान्य झाला. मग 18व्या शतकात युरोपातील पुरातत्व वेत्त्यांचे लक्ष लोकसाहित्याने वेधून घेतले आणि स्वाभाविकपणे लोकसाहित्याची सामग्री ही हाताशी आली. त्यानंतर मात्र बिशप पर्शीने पुरातन वस्तूंचा संग्रह व रिलॅक्स ऑफ एशियन इंग्लिश पोएट्री या नावाने संग्रह प्रकाशित केला. लक्षात ठेवा, बिशप पर्शी. आणि मग त्यामुळे इंग्लंड युरोपीय अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले गेले. आणि त्यानंतर मात्र जेकब ग्रीम असतील किंवा विल्यम ग्रीम जेकब ग्रीम व विल्यम ग्रीम यांनी कथा व गीतांचे विश्लेषण करून वर्गीकरण करून त्यांचे स्वरूप स्पष्ट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मग त्याच्यानंतर मात्र 1866 मध्ये फोकलोर सोसायटीची जी स्थापना झाली आणि लोकसाहित्य विषयक अभ्यासाचे केंद्र त्या ठिकाणी निर्माण झाले. म्हणजे प्रश्न विचारत असताना तुम्हाला फोकलोर या सोसायटीची स्थापना कधी झाली अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, 1866 मध्ये ती स्थापना झाल्याचं आपल्याला सांगता येईल. आता कोणत्याही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ज्या लोकसंस्कृतीत रूढ असणाऱ्या
म्हणजेच मौखिक म्हणजे शाब्द वाङ्मयाचा अभ्यास करणे आवश्यक असते. आणि मग कारण लोकजीवनातील लोकपरंपरेतील सर्व शाब्द साहित्य, सर्व प्रकारच्या धर्मश्रद्धा, विधिविधाने, समजुती, त्यानंतर रूढी परंपरा, लोकभ्रम, लोकतत्व, दैनंदिन जीवनाशी निगडित गोष्टी, कलाकौशल्ये या सर्व घटकांचा सामग्र्याने अभ्यास करणे आवश्यक असते. आणि मग त्यासाठी विविध शास्त्रीय पद्धतीचा चिकित्सक अभ्यास केल्यानेच ही परिपूर्णता येऊ शकते. याचाच अर्थ असा की प्रारंभीच्या काळात ज्यांनी लोकसाहित्याचा अभ्यास केला ते मुळात लोकसाहित्याचे अभ्यासक नव्हते, तर लोकजीवनाशी निगडीत विविध सामाजिक शास्त्राचे ते अभ्यासक होते. आणि त्यामुळे एका विशिष्ट दृष्टिकोनातून प्रत्येकाने हा अभ्यास किंवा लोकसाहित्याचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आपल्याला सांगता येतो. परंतु त्यामुळेच लोकसाहित्याचे विविध दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि मग पाश्चात्यांनी लोकसाहित्याचा जो विविध अंगाने अभ्यास केला आहे आणि त्यातून जे सिद्धांत मांडले गेलेले आहेत आणि मग त्यातून लोकसाहित्याच्या अभ्यासाचे वेगवेगळे संप्रदाय व अभ्यास पद्धती निर्माण झाल्या. आणि यातील अभ्यास पद्धतीचा जो काही विचार आहे तो आपल्याला खालील पद्धतीने पाहता येईल. पहिल्यांदा जो विचार केलेला आहे तो म्हणजे दैवतकथा शास्त्रीय संप्रदाय किंवा दैवतकथावादी दृष्टिकोनातून लोकसाहित्याचा अभ्यास. याचा अभ्यास पाहत असताना लोकसाहित्याच्या शास्त्रशुद्ध संकलनाला व अभ्यासाला त्या ठिकाणी 1812 ते 1871 या कालखंडात योगदान देणारे अभ्यासक हे भाषाशास्त्रज्ञ होते. त्यामुळे दुर्गा भागवत यांनी या कालखंडाला भाषाशास्त्रीय अभ्यासाचा कालखंड असे नाव दिलेले आहे. याच्यावर एकदा प्रश्न विचारला गेला होता की भाषाशास्त्रीय कालखंडाचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे, तर तो म्हणजेच 1812 ते 1871 हा कालखंड त्या ठिकाणी भाषाशास्त्रीय अभ्यासाचा कालखंड म्हणून त्या ओळखला जातो. आता याच्यातले जे अभ्यासक आहेत या अभ्यासाच्या बाबतीतही जोड्या लावा म्हणून प्रश्न, भाषाशास्त्रीय संप्रदाय मग त्याचे अभ्यासक कोण आहेत अशा पद्धतीचे प्रश्न जोड्या लावा म्हणूनही विचारले गेलेले आहेत. मग याच्यातले जे काही अभ्यासक आहेत ते म्हणजे ब्रेअर असेल, कोहन असेल, मॅक्स मुलर, डान्सेस, फोक्स या अभ्यासकांची नावे त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवावीत. विशेषतः भाषाशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लोकसाहित्याचा भाषाशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करताना यांचं योगदान हे मोठं असल्याचं आपल्याला लक्षात येईल. मग भाषाशास्त्रीय लोकसाहित्याच्या अभ्यासासाठी आधारभूत सामग्री म्हणून दैवत कथांचा त्यांना वापर केला. मग निरनिराळ्या देशांच्या दैवत कथात उत्पत्ती कथा, देवदेवतांच्या कथा, आदिमानव आणि वीरांच्या कथांचा त्यांना आधार घेतला. त्यामुळे भाषाशास्त्रीय संप्रदायाला लक्षात ठेवा, कुणी काय नाव दिलं हे आपल्या इथं लक्षात ठेवायचं. भाषाशास्त्रीय संप्रदायाला रिचर्ड डॉर्सन यांनी दैवत कथा शास्त्रीय संप्रदाय असं नाव दिलेलं आपल्याला सांगता येतं. आणि मग हे लक्षात ठेवत असताना ज्या पद्धतीनं वरची नावं भाषाशास्त्रीय कालखंड कोणचा आहे हे, त्यांचे जे अभ्यासक कोण आहेत ते, आणि त्याच पद्धतीनं भाषाशास्त्रीय संप्रदायाला दैवकथा शास्त्रीय संप्रदाय असं जे काही नाव आहे हे नाव या ठिकाणी रिचर्ड डॉर्सन यांनी दिलेले हे आपण लक्षात घ्यावं. दैवत कथात उत्पत्ती कथा, देवदेवतांच्या, आदिमानवांच्या आणि वीरांच्या कथा येतात. आणि मग त्याचे वर्गीकरण करून त्यावरून सिद्धांत मांडण्याचे सर्वप्रथम प्रयत्न जे झाले ते म्हणजे जर्मनी. आणि मग त्यातून भाषा अभ्यासाची वृद्धी झाली. आणि मग दैवत कथा ही प्रारंभी भाषाशास्त्राचीच एक शाखा होती हे लक्षात घ्या. आणि मग या संप्रदायाच्या वृद्धीत फ्रीडरिख मॅक्स मुलर यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी लक्षात घ्या, त्यांनी 1856 ऑक्सफर्ड एसेज या ग्रंथातून, हा ग्रंथ अशा जशा तसा इंग्लिशमध्ये आहे तसाच लक्षात ठेवावा, या ग्रंथातून थिओडर वेनफे लक्षात ठेवा, भारतमूलक सिद्धांताच्या त्या मला वाटतं मागल्या शीट परीक्षेमध्ये भारतमूलक सिद्धांताच्या बाबतीत प्रश्न विचारला होता. आणि मग थिओडर वेनफेच्या भारतमूलक सिद्धांताला त्या ठिकाणी पुष्टी दिली. आणि मग मॅक्स मुलरने आयुष्यभर दैवत कथांचा अभ्यास करून त्या शब्दांच्या चुकीच्या उत्पत्तीवरून जन्माला आल्या असून दैवत कथा म्हणजे भाषेला जडलेला एक रोग आहे अशा पद्धतीचं जे विधान आहे ते मॅक्स मुलर करताना आपल्याला दिसून येतं. आणि मग त्याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की शब्दाचा मूळ अर्थ हा अनाकलनीय झाला की शब्दाचा अर्थ मागे पडून निराळाचा अर्थ त्याला चिकटतो. आणि मग त्यामुळे कल्पना बदलतात व नव्याने कल्पनाच्या कथा होतात. आणि मग मॅक्स मुलरने दुसरा सिद्धांत असा मांडला की सगळ्या दैवत कथांचा आत्मा हा सूर्यकथा आहे हे लक्षात घ्या. हा दुसरा एक सिद्धांत, दैवत कथांचा आत्मा सूर्यकथा आहे.
आणि मग नंतरच्या काळात मात्र मॅक्स मुलरनं अशा पद्धतीने मग नंतरच्या काळात मात्र वाल्टर केली यांनी या सिद्धांताला विरोध केला आहे. मग दैवत कथांचे मूळ कोणती तरी एक नैसर्गिक घटना असते आणि मग निसर्ग रूपकवादी संप्रदायाचा उगम हा शास्त्रीय संप्रदायात मिळतो आणि मग समान मूल घटक ज्या ज्या देशातील लोककथात आढळले याचा त्यांना आर्य परिवाराच्या वंशातील मानले जाण्याची शक्यता या दैवत कथा शास्त्रीय संप्रदायाने व्यक्त केली आहे. म्हणजेच लोकसाहित्याचा भाषाशास्त्रीय दृष्टीने जो अभ्यास आहे, प्रथम अभ्यास करण्याचे श्रेय या ठिकाणी जर्मनीतील ग्रीम बंधूंना जाते, हे लक्षात ठेवा. आणि मग जेकब आणि विल्यम या ग्रीम बंधूंनी जर्मनीमधील मायथॉलॉजीचा अभ्यास त्या ठिकाणी करून दैवत कथाशास्त्र व भाषाशास्त्राच्या अभ्यासाला प्रतिष्ठा मिळवून दिली, प्राप्त करून दिली. आणि मग दैवत कथाशास्त्रीय संप्रदायात फ्रिडरिक मॅक्स मुलर यांनी लक्षात घ्या महत्त्वपूर्ण भर घातली. आणि मग 1856 मध्ये 1856 मध्ये त्याने ऑक्सफर्ड एसेज हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून तौलनिक दैवत कथाशास्त्र या नव्या अभ्यास विषयाला जन्म दिला. त्यानंतर बेनपे हा वेद वाङ्मयाचा अभ्यासक होता. जगाचे सर्व कथा वाङ्मयाचे मूलस्थान हे भारत आहे अशा पद्धतीचं बेनफे विधान या ठिकाणी करतात. मग या बेनफेच्या सिद्धांताला मॅक्स मुलरने उचलून धरले. हे विधान कोणी केले काय अशा पद्धतीचे विधान बऱ्याच वेळी परीक्षेमध्ये विचारले गेले. आणि मग मॅक्स मुलरने पुराण कथा किंवा दैवत कथांच्या अभ्यासातून एक शास्त्रीय शुद्ध शोधण्याचा प्रयत्न केला. आणि मग मॅक्स मुलर यांनी आयुष्यभर दैवत कथांचा अभ्यास केला आणि सायन्स ऑफ मॅथॉलॉजी या विख्यात ग्रंथाचे 2 खंड प्रसिद्ध केले. आणि मग दैवत कथाशास्त्राला भाषा रोगाची मीमांसा असे मॅक्स मुलर त्या ठिकाणी म्हणतात. अशा पद्धतीची विधानही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागते. मॅथॉलॉजी इज द डिसीजेस ऑफ लँग्वेज अँड मॅथॉलॉजी इज द पॅथॉलॉजी ऑफ लँग्वेज ही 2 प्रसिद्ध वचने मॅक्स मुलर इथं सांगताना आपल्याला. आणि मग सर जॉर्ज कॉक्स या मॅक्स मुलरच्या शिष्याने 1870 मध्ये द मॅथॉलॉजी ऑफ आर्यन नेशन हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. हा ग्रंथ जसा तसा इंग्लिशमध्येच आपण लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना जसे तसे नावं त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये विचारले गेलेले आहेत. मग त्यात त्याने विविध देशातील लोककथांचा अभ्यास करून त्यात आढळणारे सामर्थ्य निदर्शनास आणून दिले. मग प्रभाकर मांडे यांनी दैवत कथा शास्त्रीय संप्रदायाचे विशेष या ठिकाणी पुढील प्रमाणे आपल्याला सांगितले आहे. त्याच्यामध्ये दैवत कथा म्हणजे भाषेला जोडलेला किंवा जडलेला एक रोग आहे किंवा दैवत कथांचे मूळ कोणती तरी एक नैसर्गिक घटना असते. वादळ किंवा तत्सम एखाद्या घटनेचे प्रतीक रूप दैवत कथा असते. आणि मग निसर्गातील घटनांचे रूपकात्मक चित्रण हे दैवत कथात येते असते असे मानणारा निसर्ग रूपवादी संप्रदाय हा यातून सुरू झालेला अभ्यासकांचा संप्रदाय आहे. त्यानंतर मॅक्स मुलर यांनी सूर्यकथा हे दैवत कथांचे आत्मतत्व मानले. हे मत सर्वांनी मान्य केले नाही. हा संप्रदाय दैवत कथांच्या तुलनात्मक अध्ययनावर आधारित होता. त्याने तौलनिक दैवत कथा या अभ्यास विषयास जन्म दिला. त्यानंतर सारख्या दिसणाऱ्या कथांचे उगमस्थान एक असावे. या कथा ज्या ज्या वंशात प्रचलित आहेत त्याचे मूलस्थानही एकच होते. हे आर्य परिवारातील वंश त्या ठिकाणी मानले जाऊ शकतात. या संप्रदायाच्या मर्यादा आणि दोष या संप्रदायाचा पुरस्कार करणाऱ्याच्या लक्षात येऊ लागल्या तरीही 1859 पर्यंत या संप्रदायाचा प्रभाव हा लोकसाहित्याच्या अभ्यासावर होता, हे आपल्याला लक्षात येईल. थोडक्यात लक्षात ठेवत असताना या ठिकाणी दिलेली जी वैशिष्ट्ये आहेत विशेषतः प्रभाकर मांडे यांनी या संदर्भात ही वैशिष्ट्ये मांडलीत, लक्षात ठेवा. या वैशिष्ट्यावर कधीतरी प्रश्न विचारला तर दैवत कथाच्या बाबतीत किंवा जो काही आपला दैवत कथा शास्त्रीय संप्रदायाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत किंवा अचूक आहेत अशा पद्धतीचे प्रश्न विचारले तर आपण हे वैशिष्ट्ये लक्षात ठेवावे. त्याच्यानंतर निसर्ग रूपवादी संप्रदाय द नेचर म्हणजेच भाषाशास्त्राच्या अनुषंगाने दैवत कथाशास्त्राचा विकास झाला. यातूनच मॅक्स मुलर व इतरांना दैवत कथाकडे पाहण्याचा दुसरा एक पर्याय त्या ठिकाणी सापडला, तो म्हणजेच निसर्ग रूपवाद होय. आणि मग या संप्रदायाबद्दल माहिती देताना दुर्गा भागवत या ठिकाणी म्हणतात की दैवत कथात निसर्ग दृश्यांचीच विविध प्रतीके असतात. या विधानावर या संप्रदायाची उभारणी झाली आहे. मग वैदिक कथात
त्या उत्तर म्हणजे मेघ, सरमा म्हणजे पर्जन्य काळात शरद ऋतूने मिळवलेला विजयच आहे. नॉर्वेजियन सागामध्येही देवासुराचे युद्ध म्हणजे हिवाळ्यावर वसंताने मिळवलेल्या विजयाचे रूपकच आहे. पुन्हा ग्रीक पुराण कथांनाही अशा रूपकांचा तोटा नाही. उदाहरणार्थ सायकी म्हणजे फुलपाखरू आणि डिमीटर म्हणजे वासंतिक धान्य समृद्धी इत्यादी. अशा प्रकारे जगभराच्या लोकसाहित्यातील दैवत कथात हा निसर्ग रूपकांची रेलचेल त्या ठिकाणी आढळताना दिसून येते. अशा पद्धतीची माहिती दुर्गा भागवत या निसर्ग रूपवादी संप्रदायाच्या माध्यमातून देतात. म्हणजेच मॅक्स मुलर यांनी दैवत कथेच्या केलेल्या स्पष्टीकरणात या संप्रदायाचे मूळ आहे. नंतर एरेन राईस हे नावही आपण या ठिकाणी लक्षात ठेवावं. मॅक्स मुलर तर आहेत निसर्ग रूपवादी दृष्टिकोनातून, परंतु दैवत कथेचा अभ्यास करून मॅक्स मुलरच्या मताचे समर्थन केले आहे. आणि मग दैवत कथेविषयी 19व्या शतकातील युरोपीय संशोधकांची भूमिका ही निसर्ग रूपकवाद्यांची होती. मग दैवत कथेला या त्या वास्तव घटनेचे किंवा नैतिक आध्यात्मिक तत्वांचे रूपक मानणे अशी एक त्यांची भूमिका होती. मग रूपकामध्ये असलेली निसर्ग घटना शोधण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. मग इंद्र, वरुण, मरुद्गण, वाघ इत्यादी सर्वच देवता निसर्ग शक्तीची रूपके असल्याचे ते मानतात. आणि मग निसर्ग रूपकवाद्यांचा प्रभाव भारतातील अभ्यासकांवर देखील पडलेला आहे. मग या संप्रदायाचे अभ्यासक आपल्यासाठी महत्वाचे आहेत ते म्हणजे सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. आता प्रश्न विचारत असताना कोणत्या संप्रदायाचे अभ्यासक दैवत कथामधील सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात, तर त्या ठिकाणी निसर्ग रूपकवादीचे काय अभ्यासक आहेत हे सत्य दैवत कथामध्ये मागील सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. मग त्या संबंधी मतभेद व्यक्त करतात. तरीही दैवत कथात निसर्ग दृश्यांची रूपके असतात हे मात्र सर्वांनाच मान्य आहे. आणि मग दैवत कथेत निसर्गातील घटनांचे रूपकात्मक चित्रण केलेले असते. मानवी संस्कृतीच्या काळात प्रभाव काळात निसर्गात घडणाऱ्या घटना मागील कारणे शोधण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या मानवाने केला, पण त्याचा उलगडा न झाल्याने त्यांनी निसर्गाला देव मानले आणि मग निसर्ग महान जादूगार आहे अशी एक त्यांची धारणा झाली. आणि मग दुर्गा भागवत यांनी ट्युटॅनिक कथांचे अंतरंग शोधताना पहा निसर्ग रूपकवाद्यांचीच भूमिका स्वीकारलेली दिसते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. आणि मग दैवत कथेमागे नैसर्गिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक वास्तव शोधणे हे चुकीचे आहे असे नंतरचे विचारवंत प्रतिपादू लागले. आणि मग काशी रेर यांच्या मते, हा जो काय अभ्यासक आहे तो अभ्यासक आपण लक्षात घ्या. आणि मग यांच्या मते दैवत कथामध्ये वास्तव गोष्टींचे चित्रण असले तरी ते 100% ऐतिहासिक सत्य नसते. त्यात मानवी मनाच्या भ्रमाचे चित्रण असते. मानवी मन आणि त्या मनाला भावलेले वास्तव यांचे मिश्रण त्यात असते. आणि मग त्यांच्या मते दिव्य कथा मानवी मनाचा भ्रम नसतो, तर मानवी मनाला भावलेले वास्तव आणि मन यांची ती एकात्मता जेव्हा दिव्यात्म जाणीवत साधली जाते तेव्हा त्याला दिव्य कथा जन्माला येते व तीच वास्तव म्हणून त्या ठिकाणी नांदते. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच लोककथांचा अभ्यासात प्रथम निसर्ग रूपकवादी विचारसरणीचा पुरस्कार केला असला तरी ही विचारसरणी अभ्यासकात अधिक काळ टिकू शकले नाही. साधारणतः 1870 नंतर या विचारसरणीचा पुरस्कार अभ्यासकाने सोडून दिल्याचे दिसते आणि निसर्ग रूपकवाद्यांच्या विचारसरणीप्रमाणे दैवत कथेत इतिहास शोधण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे दैवत कथा म्हणजे इतिहासाचा एक समज होऊ शकतो. आणि मग दैवत कथेतून इतिहासाचा शोध घेण्याचे प्रयत्न व्यर्थ असल्याचे व ही अभ्यास करण्याची पद्धती चुकीची असल्याचं जे काही मत आहे चुकीच्या असल्याचं अभ्यासकांना वाटून हा संप्रदाय मागे पडला. असे असले तरी डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी या संप्रदायाची उपयुक्तता सांगताना म्हटले आहे की प्राचीन काळापासून चालत आलेले साहित्याने त्यातील अद्भुत चित्रण अनेक वेळा वास्तवापासून दूर गेलेले असते. ऐतिहासिक सत्य पडद्याआडही झालेले असते. त्यामुळे लोकसाहित्यातील कथांचा या दृष्टीने केलेला अभ्यास अधिक महत्त्वाचा आहे. कारण इतिहासाचे खरे रूप शोधण्यासाठी आणि त्याची पुनर्मांडणी म्हणजे एकतर खरं रूप आणि पुनर्मांडणी करण्यासाठी निसर्ग रूपकवादीची काही संप्रदाय किंवा पद्धती आहे, ही पद्धती महत्त्वाची अभ्यास पद्धती असल्याचे किंवा उपयुक्त ठरणारी पद्धती असल्याचं मत या ठिकाणी डॉक्टर विश्वनाथ शिंदे व्यक्त करताना आपल्याला. तर डॉक्टर प्रभाकर मांडे यांच्या मते दैवत कथांचा अभ्यास करण्यासाठी निराळी दिशा घेणे आवश्यक असल्याचं मतही प्रभाकर मांडे या संप्रदायाच्या बाबतीत या ठिकाणी म्हणताना दिसून येतात.
यानंतर जे पुढची जी काही पद्धती आहे किंवा संप्रदाय आहे तो म्हणजे भ्रांत कल्पनावादी संप्रदाय. म्हणजे ह्युमरेस हा जो काही अभ्यासक आहे हा अभ्यासक या संप्रदायाचा अभ्यासक आहे. आणि मग ह्युमरस हा शास्त्रज्ञ भ्रांत कल्पनावादी संप्रदायाचा पुरस्कर्ता होता आणि मग त्यामुळे त्याच्याच नावाने हा संप्रदाय ओळखला जातो. म्हणजे या संप्रदायाचे पुरस्कर्ते बेनियर आणि लॉफ्टियर हे दोन्हीही नावं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. हे निसर्ग रूपकवादी संप्रदायातून भ्रांत कल्पनावादी सिद्धांताची उभारणी झाली आहे. आणि मग निसर्ग प्रतिमा मागे दडलेल्या ऐतिहासिक सत्याचा शोध घेण्यावर भ्रांत कल्पनावादी संप्रदाय हा अधिक लक्ष केंद्रित करतात. आणि मग प्रत्येक दैवत कथेत कोणते तरी सत्य कल्पना व गुंठित स्वरूपात किंवा अवास्तव कल्पनाच्या आवरणाखाली दडलेले असते, ही त्यांची एक धारणा असते. अवास्तव कल्पनांना या संप्रदायाने खूप महत्त्व दिलेले आपल्याला सांगता येतं. आणि मग भ्रांत कल्पनावादी संप्रदायानुसार इंद्र हा ऐतिहासिक मानव नेता म्हणजे ऋषीच्या कल्पकतेमुळे देव झाला. आणि मग याच प्रकारे अनेक ऐतिहासिक पुरुषांना कल्पनेच्या साह्याने प्राचीन मानवाने दैवत्व त्या ठिकाणी प्राप्त करून दिले आहे. आणि मग सत्य आणि कल्पना याची एक सरमिसळ होऊन मिथ्स निर्माण झाल्या. आणि मग जेकब ग्रीमच्या मते प्रचलित कथामध्ये अवास्तव आणि अतिरेकी भाग विपुल प्रमाणात असल्यामुळे या कथा मूळच्या निसर्ग रूपकत्वाचे विकृत स्वरूप होय. आणि मग भ्रांत कल्पनावादी लोकसाहित्य विशारद पुराण कथांना व दैवत कथांनाच इतिहास मानतात. मग भ्रांत कल्पनावादाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वी कितीतरी शतकापासून ही विचारसरणी भारतात व इतरत्र रूढ होते. आणि मग दैवत कथांकडे पाहण्याची भारतीयांची जी भूमिका आहे ती भ्रांत कल्पनावादाचीच होते. किंबहुना आजही तीच दृष्टी आहे. आणि म्हणूनच पुराण कथांचा आणि दैवत कथांना ऐतिहासिक मानण्यात येऊन त्याचा अभ्यास करण्यात येत होता. आणि मग डब्ल्यू.जे. पेरी यांच्या मते आद्यतम पुराण कथेत खरा इतिहास लपलेला असतो. या पुराण कथा भोवतालचे भ्रामक अद्भुततेचे अवगुंठन बाजूला सारले की त्यातील ऐतिहासिक सत्य आपल्या हाती लागते. आणि मग थोडक्यात काय तर पुराण कथेतील घटना कितीही भ्रांत दृश्यात्मक असल्या तरी त्यांच्या पाठीची वास्तव जग असते असे भ्रांत कल्पनावादी मानतात. मग जेकब ग्रीब याने ही घरगुती कथांचे विश्लेषण याच तत्वांच्या आधारे केलेले आहे. मग निसर्ग रूपकवादी विचारसरणीचे अभ्यासक दैवत कथांत निसर्ग दृश्याची प्रतीके असतात. कोणते तरी सत्य कल्पनाच्या आवरणाखाली दडलेले असते अशी एक भ्रांत कल्पनावाद्यांची विचारसरणी आहे. आणि मग दैवत कथेतील देवता या कोणत्या तरी ऐतिहासिक व्यक्तीचे रूप आहे. लोकप्रतिभेने दैवत कथेत देवत्व बहाल केले त्यामुळे त्यांचे ऐतिहासिक व्यक्तित्व लोपले अशी एक साधारण या संदर्भातली विचारसरणी आहे. मग भ्रांत कल्पना वादी लोकसाहित्याचे अभ्यासक पुराण कथातून दैवत कथातून इतिहास शोधण्याचा प्रयत्न करतात. मग लोकसाहित्याच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचा प्रयत्न यापूर्वीही अभ्यासकाने केलेला आहे. याच्यामध्ये सुजान लँगरच्या मते दंतकथा ही सांस्कृतिक वीराची कथा असून ती पुराण कथेची जोडली जाते व तिला पुराण कथा मानले जाऊ लागले. वायुपुत्र हनुमान, भीम, सूर्यपुत्र कर्ण, धरणीकन्या सीता या सर्वच व्यक्तींच्या कथा याच स्वरूपाच्या आहेत. आणि मग भ्रांत कल्पनावादी लोकसाहित्य विशारद पुराण कथांना व किंवा दैवत कथांना इतिहास मानतात. आणि मग भ्रांत कल्पनावाद्यांच्या प्रतिष्ठापनेपूर्वी कित्येक शतके ही विचारसरणी भारतात व इतरत्र रूढ होती. आणि मग दैवत कथामुळे पाहण्याची भारतीयांची जी काही भूमिका आहे ती भ्रांत कल्पनावाद्यांचीच होती. किंबहुना आजही तीच असल्याचं आपल्याला दिसून येतं. किंबहुना आजही तीच दृष्टी आहे असं दिसतं. मग भारतात परंपरेने इतिहास हा जो काही शब्द आहे हा शब्द दैवत कथासाठी आणि दिव्य इतिहासाच्या अर्थाने वापरला जात होता हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. मग पुराण हा शब्द सृष्टीच्या उत्पत्ती संदर्भात म्हणजे लयाची दिव्यात्मकता असेल, राजवंशाच्या वंशी लौकिक इतिहास
या ठिकाणी त्याच्या माध्यमातून इत्यादी लक्षणाने युक्त असे संकीर्ण स्वरूपाचे जुने ग्रंथ या अर्थी वापरला जात होता. याच्यानंतरचा जो पुढचा संप्रदाय आहे तो म्हणजे हेतुकथनवादी किंवा हेतुकथावादी किंवा स्पष्टीकरणवादी संप्रदाय. दैवत कथाशास्त्रीय किंवा भाषाशास्त्रीय संप्रदायातून निघालेल्या लोकसाहित्याच्या अभ्यासाचा एक संप्रदाय म्हणून हेतुकथा किंवा स्पष्टीकरणवादी संप्रदाय ओळखला जातो. डायनहार्ट हा जो काही त्याचा संप्रदायाचा पुरस्कर्ता आहे हा अभ्यासक. आता इथं लक्षात ठेवत असताना एकच करायचं की हेतुकथनवादी संप्रदाय किंवा स्पष्टीकरणवादी संप्रदाय असं नाव लिहायचं आणि त्याच्या पुढे त्याचे अभ्यासक डायनहार्ट लगेच म्हणजे बाजूला काढून ठेवायचं. म्हणजे थोडक्यात अभ्यास त्या ठिकाणी करायचा. इतकं पुन्हा वाचत बसायचं नाही. नाहीतर तुम्ही वाचत असताना याला अंडरलाईन करून घ्यायची फक्त याला की याचे अभ्यासक कोण आहे, याच्यात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीने कुणी कोणत्या पद्धतीनं विधान केलेलं आहे एवढं लक्षात ठेवा. मग डायनहार्ट या संप्रदायाचा पुरस्कर्ता आहे. आणि मग या संप्रदायाच्या अभ्यासकांच्या मते दैवतकथा आणि लोककथा या मूलतः हेतुकथा आहेत. आणि मग आपल्या या संप्रदायाच्या अभ्यासकांमध्ये दैवतकथा आणि लोककथा या मूलतः हेतुकथा आहेत. आणि आपल्या दैनंदिन जीवन व्यवहारासंदर्भात हेतुकथांच्या माध्यमातून काहीतरी सांगण्याचा उद्देश असतो. मग आपल्या सभोवतालच्या सृष्टीमध्ये आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहत असतो. या सर्व गोष्टी हे सर्व व्यापार मनुष्य आणि इतर प्राण्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग या कथांच्या आधारे सभोवताल घडणाऱ्या विविध घटनांचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्नातून या कथांचा जन्म झाला. म्हणजे स्पष्टीकरण करणे हा हेतू इथून दिसून येतो. मग डायनहार्ट यांच्या मते दैवत कथा या सृष्टी व्यापाराचे स्पष्टीकरण करण्यासाठी निर्माण झाल्या असे म्हणण्यापेक्षा या कथांच्या आधारे स्पष्टीकरण करता येते असे म्हणणे अधिक युक्त होईल. आणि मग दैवत कथांच्या आधारे अनेक बाबींचे आणि प्रथांचे स्पष्टीकरण करता येते हे त्याने सप्रमाण दाखवलेलं आहे. मग दैवत कथा या विशिष्ट हेतूतून निर्माण झालेल्या असतात. हे असे का झाले किंवा या कारणामुळे हे असे झाले अशी कारणमीमांसा यात असते. मग स्पष्टीकरणवाद्याच्या मते भौतिक सृष्टीचे स्पष्टीकरण मानवी व पाशवी कोटींच्या अनुषंगाने करण्याची माणसाची प्रेरणा कथामध्ये दिसते. आणि मग डायनहार्टने स्पष्टीकरणाच्या कृतीतून स्पष्टीकरणात्मक कथांचा उगम झाला असे न दाखवता अनेक प्रथांच्या स्पष्टीकरणासाठी त्यांचा उपयोग होतो असे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि मग दैवतकथा शास्त्रवाद्यांनी देखील दैवतकथा या हेतुकथा असतात असे मानले आहे. कारण दैवतकथा शास्त्रांच्या अभ्यासकांनी दैवतकथामधून निसर्ग घटनांची प्रतीके शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु सर्वच दैवतकथाचे स्वरूप या पद्धतीने शोधणे त्यांना शक्य झाले नाही. आणि मग त्यामुळे दैवतकथा या हेतुकथा असतात. दैवतकथामध्ये कोणता तरी गर्भित हेतू असतो अशी एक भूमिका त्यांनी मांडली. आणि मग लोकहितासाठी तसेच सृष्टीतील गूढ व अनाकलनीय गोष्टीचे स्पष्टीकरण करण्याच्या हेतूने या कथा त्या ठिकाणी निर्माण झाल्या असाव्यात. यानंतर मात्र रायबर्स म्हणजे कधी कधी तुम्हाला बऱ्याच वेळेस याच्या अगोदर एकदा प्रश्न विचारत असताना हेतुकथावादी संप्रदाय दिला, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे डायनहार्ट आणि दुसरा जो काही संप्रदाय याचा जो अनुयायी आहे तो अनुयायी किंवा अभ्यासक याचं सुद्धा नाव दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही कधी कधी नावं दिलेली आहेत. म्हणजे जोड्या लावा म्हणून ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न येतात त्यावेळेस अभ्यासक जे आहेत ते काळजीपूर्वक आपण लक्षात घ्यावे. मग रायबर्स हा देखील या संप्रदायाचा प्रबळ अनुयायी होता. त्यांनी दैवतकथांच्या माध्यमातून तत्कालीन सांस्कृतिक अवस्थेचा अभ्यास करणे शक्य होते असे प्रमाणे देऊन स्पष्ट केले आहे. मग रायबर्स यांनी स्पष्टीकरणवाद्यांची भूमिका मान्य केली असली तरी त्यांच्या मते कोणत्याही कथेचे एकच एक स्पष्टीकरण देता येणार नाही. कारण माणूस सभोवतालच्या वातावरणाला व परिस्थितीला अनुसरून स्पष्टीकरण करतो, त्यामुळे ती सापेक्ष असतात व वारंवार बदलणारी असतात अशा पद्धतीत तो विधान करतो. मग हेतुकथावाद्यांच्या मते दैवत कथा या पुढील हेतूमुळे निर्माण झाल्या. त्याचे काही हेतू या ठिकाणी लक्षात घ्या. एक म्हणजेच त्या ठिकाणी निसर्गाचे स्पष्टीकरण करण्यासाठी, दुसरं म्हणजे आचार रूढी आणि यांचे स्पष्टीकरण करून त्याला स्थिर करण्यासाठी, तिसरं म्हणजे सृष्टीत घडणाऱ्या विविध बदलांचे स्पष्टीकरण करण्यासाठी, पुढचं जे आहे ते म्हणजे समाजाला नीती नियम शिकवण्यासाठी, गूढ व अनाकलनीय गोष्टीचे स्पष्टीकरण करण्यासाठी,
ऐतिहासिक घटनांचे स्मरण समाजात टिकवण्यासाठी, त्यानंतर एखाद्या ठिकाणाचे किंवा वस्तूचे महत्त्व वाढवण्यासाठी किंवा समाजातील काही बाबींचे मूळ कशात आहे हे सांगण्यासाठी हा संप्रदाय कथांचा सर्वांगाने अभ्यास करत नाही. स्पष्टीकरणे करताना बौद्धिक कसरत करावी लागते. एकाच घटनांची अनेक स्पष्टीकरणे असू शकतात असे काही दोष या अभ्यास पद्धतीत आहेत आणि मग त्यामुळे हा संप्रदाय क्षीण झालेला आहे, पण तरीही नष्ट झालेला नाही. आजही लोककथांची व लोकगीतांची स्पष्टीकरणे देण्याची प्रवृत्ती अभ्यासकामध्ये दिसून येते, परंतु ही स्पष्टीकरणे ही परिस्थिती सापेक्ष असतात आणि म्हणूनच ती वारंवार बदलणारी असतात. राची ढेरे यांनी आपल्या संशोधनात या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. लक्षात ठेवा की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो की हेतुकथावादी किंवा स्पष्टीकरणवादी संप्रदायाच्या संशोधनात खालीलपैकी कोणत्या अभ्यासकांनी अवलंब केला आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला राची ढेरे हे नाव लक्षात घ्यावं लागेल. आणि मग स्पष्टीकरणवाद्यांची जी काही भिस्त आहे ती अनुमानावरच असते, त्यामुळे लोककथांतील भावना आणि कल्पकता ही अंगे दुर्लक्षिली जातात, त्यामुळे कथांचा सर्वांगीण अभ्यास होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं विधानही शेवटी या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. पुढचा जो काही संप्रदाय आहे तो म्हणजेच अवशेषवादी संप्रदाय. मानववंश संप्रदायाच्या अनेक शाखापैकी एक मुख्य शाखा म्हणजे सजीव अवशेषवादी संप्रदाय होय. आणि मग टायलर व लँग हे या संप्रदायाचे प्रवर्तक आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. मग लोकजीवनात प्रचलित लोकसाहित्य म्हणजे प्राचीन जीवनाचे अवशेष होत अशी एक भूमिका स्वीकारून या संप्रदायाचे अभ्यासक लोकसाहित्य अभ्यास करताना दिसून येतात. त्यानंतर डॉक्टर शार्लट बर्न यांच्यामध्ये सर्व्हायव्हल्स म्हणजे परंपरेने चालत आलेले व आज अवशेष रूपाने अस्तित्वात असलेल्या रूढी किंवा लोकाचार नव्हे, तर ते संस्कृतीचे चेतनांश असतात. प्राचीन काळातील लोकजीवनाचे आजही चैतन्ययुक्त व सजीव घटक असतात, ज्यांचा प्रभाव हा वर्तमानकालीन जीवनावरही पडलेला असतो. आणि मग मानवशास्त्रीय अभ्यासातून अवशेषवादी संप्रदायाचा जन्म झाला आहे. विशेषतः प्रिमिटिव्ह कल्चर या टायलरच्या ग्रंथात, हा ग्रंथ लक्षात ठेवा, प्रिमिटिव्ह कल्चर टायलर, ट्यूब हे नाव लक्षात ठेवत असताना इथं ट येते, ट्यूब याच्यावरून लक्षात ठेवा टायलर. अवशेषाचा जो अभ्यास झाला, या अभ्यासातून अवशेषाच्या अभ्यासाला त्या ठिकाणी चालना मिळाली. आणि मग या अवशेषामुळे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये सांधा जोडला जातो. यामुळे संस्कृतीच्या पूर्वावस्थेचा अभ्यास करता येतो, तसेच संस्कृतीच्या विकासाचे टप्पे शोधता येतात. आणि मग लोकजीवनातील अवशेषांच्या या स्वरूपामुळे दुर्गा भागवत यांनी त्यांना सजीव अवशेष असं म्हटलं आहे. दुर्गा भागवतचं नाव बऱ्याच वेळेस आपण पाहिले, लक्षात ठेवा. यांच्या प्रश्न विचारत असताना बऱ्याच वेळेस विचारले गेले आहेत. दुर्गा भागवत यांच्या ग्रंथावर विचारले आहेत, त्यांचे एकूण ग्रंथ त्या ठिकाणी पाहून घ्या. अगदी त्याच पद्धतीनं त्यांनी केलेल्या व्याख्या, अगदी त्याच पद्धतीनं त्यांनी मांडलेली इतर जी मते आहेत, जसे की आपण या संप्रदायाच्या माध्यमातून पाहिली, ती त्या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायची. असे म्हटले आहे, म्हणजे जिवंत अवशेषांच्या या टिकून राहण्याच्या प्रकृतीमुळे भूतकाळातील अवस्था व वर्तमान अवस्था यांचा सांधा जोडला जाऊन समाज जीवनातील सातत्य कायम राहते. म्हणजे अवशेषवादांच्या या सिद्धांतामुळे लोकसाहित्यातून भूतकाळात डोकावता येते. सगळे लोकसाहित्य प्रकार, नृत्य, खेळ, म्हणी, उखाणे, रूढी, प्रथा, लोकगीते, लोककथा यांनी प्राचीन संस्कृतीच्या काही चेतन अंश परंपरेने वर्तमान काळापर्यंत आणलेले असतात. मग त्यांच्या साह्याने संस्कृतीच्या पूर्वावस्थेचा अभ्यास करता येतो व तिचा विकास कसकसा होत आला आहे त्या संबंधी अनुमाने करता येतात, हे आपल्याला लक्षात येतात. मग अवशेषवादांच्या आधारे लोकसाहित्याचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना सतत बदलत जाणाऱ्या कथांचा मूळ स्वरूपाची चिकित्सा करता येत नाही. असे जरी असले तरी तेव्हापासून लोककथांच्या संचलनाचे प्रयत्न होते आणि तेव्हापासून निरनिराळ्या भागातील कथांचे प्रसारण होत असते. हे लक्षात घेऊन कथांच्या सगळ्या पर्यायांचा संकलित करून या सर्वांच्या मुळाशी असलेली कथा शोधून काढण्याचे प्रयत्न होत आलेले आहेत.
मग हे केवळ लोककथांच्याच बाबतीत असे नव्हे तर रूढी असतील, लोकगीते असतील, समजुती, विधिनाट्य, परंपरा, पोशाख, म्हणी, उखाणे या सर्वांमध्ये प्राचीन लोकजीवनाचे, लोकसंस्कृतीचे सजीव अंश असतात. आणि मग त्यांच्या साहाय्याने प्राचीन लोकविशेषांचे स्वरूप हे लक्षात येऊ शकते. मग जेम्स फॅरेरे हा अभ्यासक लक्षात ठेवा, यांनी प्रिमिटिव्ह मॅनर्स अँड कस्टम्स अशा पद्धतीचा हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणजे वरील जसं आपण पाहिलं अगदी त्याच पद्धतीने ह्या ग्रंथाची नावं आणि ते लेखक बाजूला लिहून घ्यायचे. या ग्रंथात वन्य जमातीमध्ये आढळणाऱ्या अवशेषांचा शोध घेतला आणि त्यांचे आर्यांच्या कथेचे असणारे साम्य दाखविले. टायलरने वन्य जमातीतील दैवत कथांचे अनेक अवशेष आजच्या विकसित संस्कृतीत कसे दिसतात याचा अभ्यास त्या ठिकाणी केला. मग या अभ्यास पद्धतीचे महत्त्व विशद करत असताना डॉक्टर विश्वनाथ शिंदे म्हणतात की संस्कृतीच्या बदलत्या टप्प्यावर काही गोष्टींची उपयुक्तता संपल्याने त्या गोष्टी टाकून दिल्या जातात. पण अशा काही गोष्टी असतात की त्या अनंतकाळ टिकून राहतात. त्याची उपयोगिता संपली तरी त्या हटत नाहीत. असे ते अवशेष असतात. त्यांचा अभ्यास करणे या ठिकाणी फार महत्त्वाचे आहे आणि अभ्यासाची दिशा ही अवशेषवादी संप्रदायामुळे मिळू शकते. अशा पद्धतीचं मत डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांचे सुद्धा ग्रंथ तुम्ही एकदा लोकसाहित्याच्या संदर्भातील ग्रंथ पाहून घ्या. यानंतर टायलर यांनी मात्र वन्य जमातीतील दैवकथांचे अवशेष हे लोकसमूहात असल्याचे दाखवले. मग अँड्रू लँग यांनी युरोपातील लोककथांचा कल्पनाबंधांची आर्याच्या दैवत कथांमधील कल्पनाबंधांची तुलना करून आदिबंधाच्या अवस्थेपर्यंत मागे जाण्याचा प्रयत्न केला आणि सूचित केले की कल्पनाबंधांचा उगम हा इतिहासपूर्व काळातील मानवाच्या रूढी, समजुती यात असावा. मग लोककथाप्रमाणेच लोकगीते, रूढी, समजुती, विधिनाट्य, परंपरागत पोशाख या सर्वांमध्ये प्राचीन अवशेष शिल्लक असतात. मग त्यांच्या आधारे समाजाचा तसेच समाजातील विविध विधी विधासांचा विकास कसा झाला हे त्या ठिकाणी पाहता येते. मग याच्यानंतरची पुढची जी काही पद्धती आहे किंवा संप्रदाय ज्याला म्हणून ती म्हणजे ऐतिहासिक किंवा भौगोलिक अभ्यास पद्धती. म्हणजे लोककथांच्या उगमाची अनेक केंद्र त्या ठिकाणी मानण्यात येतात. तेथून त्याचा प्रसार इतरत्र झाला हे स्वीकारून लोककथांच्या प्रसाराचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. म्हणजे प्रसारवाद्यांच्या मताप्रमाणे लोककथातील कल्पनाबंधांचा जसा प्रसार होतो त्याचप्रमाणे लोकगीत आणि इतर लोककला यांचाही प्रसार होतो. मग लोककथांच्या प्रसाराचा अभ्यास करून कथा विशेषांचे मूळ रूप शोधून त्यांची त्यांच्या केंद्रस्थानासंबंधी निर्णय देणे हे ऐतिहासिक भौगोलिक पद्धतीने अभ्यास केल्यास शक्य आहे असे एक लोककथांच्या अभ्यासकांनी सिद्ध केले. मग लोककथांच्या या अभ्यास पद्धतीमुळे लोकसाहित्याच्या विविध पैलूवर प्रकाश पडतो. म्हणजे उदाहरणार्थ लोककथांचा उगम कोठे झाला, त्यावर कोणत्या ऐतिहासिक घटनांचा प्रभाव पडला अथवा कोणत्या ऐतिहासिक घटनांचा त्यात समावेश आहे याचा शोध घेणाऱ्या अभ्यास पद्धतीत ऐतिहासिक भौगोलिक अभ्यास पद्धती अशा पद्धती म्हटलं जातं. आणि मग जे क्रोन हे अभ्यासक लक्षात ठेवा, या फिनिश लोकसाहित्य विशारदकाने ऐतिहासिक भौगोलिक पद्धतीचा 1881ला प्रथम पुरस्कार केला. मग त्याचे गुरु लोन्शेर यांनी या पद्धतीचे फिनलंडचे पोवाडे संकलित करून, लक्षात ठेवा फिनलंडचे पोवाडे कुणी संकलित केले अशा पद्धतीने प्रश्न आला तर हे गुरु लोन्शेर हे नाव मग करून विवेचनासह प्रसिद्ध केला. त्यानंतर 1835ला प्रसिद्ध झालेल्या पोवाड्यातील कल्पनाबंधांचा तौलनिक अभ्यास पुढे क्रोमनं केला आणि मग त्यातूनच लोकसाहित्य ऐतिहासिक भौगोलिक पद्धतीचे महत्त्व या अभ्यासकांच्या लक्षात आले. आणि मग 1931 मध्ये अशा पद्धतीने क्रोमने या अभ्यास पद्धतीचा आधार घेऊन 35 लोककथांचे उगमस्थान व त्याची ऐतिहासिक परिणती दाखवणारे लेखन प्रसिद्ध केले. आणि मग ही अभ्यास पद्धती वेळखाऊ असली तरी तिचे महत्त्व जाणून आज आंतरराष्ट्रीय पातळीवर या अभ्यास पद्धतीला मान्यता मिळालेली आहे. आणि मग भारतीय लोकसाहित्याच्या दृष्टीनेही ही अभ्यास पद्धती त्या ठिकाणी उपयुक्त ठरली आहे. मग लोकसाहित्याचा ऐतिहासिक भौगोलिक पद्धतीने अभ्यास करणाऱ्या भारत आणि पश्चिम युरोप ही लोककथांची प्रमुख केंद्रे असते. तसेच आशिया मायनर व इतर विभाग ही उपकेंद्रे आहेत असे आढळले. मग लोकसाहित्याचा तुलनात्मक अभ्यास करणाऱ्या
अभ्यासकांना एक नवी दृष्टी मिळाल्याचं या अभ्यास पद्धतीच्या माध्यमातून लक्षात घेता येतं. त्यानंतर मात्र लोककथा या दंतकथा, आख्यायिका, पुराणकथा या व सत्य घटना यांच्या मिश्रणातून निर्माण होतात. मग त्यातील ऐतिहासिक सत्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होताना वेगळे रूप येते. त्या ऐतिहासिक सत्यावर कल्पनेची पुढे चढून सत्याचा आपला होतो आणि मग ऐतिहासिक भौगोलिक अभ्यास पद्धतीमुळे सत्याचा मागोवा घेणे शक्य होते. मग भौगोलिक दृष्टीने लोककथेच्या निर्मितीचे उगमाचे मूळ ठिकाण, तिचा प्रसार व या प्रसारात तिच्या मूळ स्वरूपात झालेले बदल याचा आढावा घेता येतो. म्हणजे प्रत्येक लोककथेला स्वतंत्र इतिहास असतो आणि मग त्याचा शोध या अभ्यास पद्धतीने घेऊन निष्कर्ष काढता येतो. म्हणजे या ठिकाणी जुलियस क्रोम आणि कार्ल क्रोन या फिनलंडच्या लोकसाहित्य अभ्यासकांनी ऐतिहासिक भौगोलिक संप्रदायाचा पुरस्कार करून त्यांना मान्यता मिळवून दिली. मग भारताचा मोठा विस्तार, भिन्न प्रकारची संस्कृती वैशिष्ट्यामुळे ही पद्धत भारताला उपयुक्त ठरते. मग लोककथांची विविध प्रारूपे संकलित करून त्याचे स्वरूप स्पष्ट करून ऐतिहासिक भौगोलिक अभ्यास पद्धतीने त्याचा निष्कर्ष काढता येतो. मग लोकसाहित्यातील संहितेचा आधार घेऊन त्या साहित्याच्या निर्मितीचा जो काही काळ व निर्मितीचे स्थळ याचा शोध या पद्धतीने घेतला जातो. म्हणून ही अभ्यास पद्धती ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय या नावाने ओळखली जाते. ऐतिहासिक भौगोलिक पद्धतीने लोककथा मुळात कुठे निर्माण झाली हे अभ्यासता येते. तिचे भ्रमण कोणत्या काळात कोणत्या पद्धतीने झाले, तिच्यात कोणकोणते बदल होत गेले याचाही अभ्यास करता येतो. लोककथांचा ऐतिहासिक भौगोलिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी विशिष्ट क्रम अवलंबावा लागतो. याची माहिती देताना प्रभाकर मांडे या ठिकाणी म्हणतात की प्रारंभी मौखिक तसेच मुद्रित स्वरूपातील लोककथांचा विविध पर्यायांचा संग्रह करून या कथांच्या मुळाशी असणारी मूळ कथा किंवा कथेचे मूळ रूप शोधावे लागते. नंतर कथेच्या मूळ स्वरूपात जे बदल झालेले आढळले असतील तर त्याचे विश्लेषण करावे लागते आणि मग कथातील कल्पनाबंधाचे प्रमाण दर्शवणारी तालिका करणे, बदलाचे प्रमाण टक्केवारीने पाहणे आणि भौगोलिक क्षेत्राच्या नकाशावर मूळ स्थान आणि प्रवास मार्ग रेखाटणे आवश्यक असते. आणि मग या पद्धतीने अभ्यास करताना कालक्रमानुसार झालेले बदल नोंदवण्याचाही प्रयत्न केला जातो. यावरून असे दिसेल की ही पद्धत अत्यंत परिश्रमाची असली तरी शास्त्रीय आहे अशा पद्धतीचं जे मत आहे हे प्रभाकर मांडे या ठिकाणी या ऐतिहासिक भौगोलिक संप्रदायाच्या बाबतीत व्यक्त करत असताना आपल्याला सांगता येतात. त्याच्यानंतर दुर्गा भागवत सुद्धा या बाबतीत म्हणतात की भारतीय कथांचे उगम आणि इतिहास यांची खरी शहानिशा याच पद्धतीने होऊ शकेल, कारण भारताचा विस्तार, त्याची संस्कृतीची प्रगल्भता व प्राचीनता लक्षात घेतल्यास ऐतिहासिक भौगोलिक पद्धती ही फारच उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं मत या ठिकाणी दुर्गा भागवत व्यक्त करत असताना आपल्याला सांगता येते. त्यानंतर रीडर ख्रिश्चनसेन आणि लॉरिस बॉटकर यांनी या पद्धतीतील यांत्रिकतेला विरोध केला आहे. या पद्धतीत आलेख, तालिका, कथांची साररूपे, चिन्हांकित मांडणी, नकाशे इत्यादीचे अवास्तव प्रस्ताव आहे. कधी कधी प्रश्न विचारत असताना कोणत्या पद्धतीमध्ये आलेख, तालिका, कथांची साररूपे, चिन्हांकित मांडणी, नकाशे इत्यादीचा वापर केला जातो अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. लक्षात ठेवा. मग हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे एक लोककथांची कलात्मक रचना, त्यातील कल्पनाबंधांची आकर्षक मांडणी, निवेदकांचे निवेदन कौशल्य इत्यादी लोककथांच्या वैशिष्ट्याकडे दुर्लक्ष होते हा त्यांचा आक्षेप इथं लक्षात घ्यावा लागतो. ही पद्धती महत्त्वपूर्णता व मान्यता प्राप्त असली तरी त्याची गृहीतके आणि पद्धती यावर आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. मग परिश्रमाच्या तुलनेने फारच कमी निष्कर्ष हाती येतात. त्यामुळे या पद्धतीकडे लोक फारसे आकर्षित होत नाहीत. असे असले तरी शास्त्रीयता, तुलनात्मक दृष्टी यामुळे अजूनही काही अभ्यासक या पद्धतीला मान्यता देताना दिसतात. आणि आर्ने यांनी अनेक मूलकथांचा या पद्धतीने अभ्यास करून या पद्धतीची उपयुक्तता सिद्ध केली आहे हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. यानंतरची पुढची जी काही पद्धती आहे ती म्हणजे कार्यान्वयी अभ्यास पद्धती. लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावल्यानंतर त्याचा विविध अंगाने अभ्यास होऊ लागला. कार्यान्वयी ही आधुनिक अभ्यास पद्धती आहे.
म्हणजे प्रश्न विचारत असताना खालीलपैकी लोकसाहित्याची आधुनिक अभ्यास पद्धती कोणती आहे अशा पद्धतीने प्रश्न आला तर कार्यान्वयी पद्धती. मग लोकसाहित्य विशिष्ट प्रयोजन समोर ठेवून निर्माण केले जात नसले तरी समाज जीवनात त्याला एक अर्थपूर्ण स्थान असते. एखाद्या संस्कृतीमध्ये लोकसाहित्याचे स्थान काय किंवा समाज जीवनाच्या संदर्भात लोकसाहित्याकडून कोणते कार्य घडते याचा शोध घेण्याचा प्रयत्न अभ्यासक सातत्याने करीत आलेले आहेत. मग अमेरिकेतील मानसशास्त्राचा प्रणेता फ्रान्स बोआस हा अभ्यासक त्या ठिकाणी लक्षात ठेवा. मग लोकसाहित्याच्या सामग्रीच्या या दृष्टीने अभ्यास केला. मग यात एखाद्या संस्कृती किंवा समाज जीवनात लोकसाहित्य कोणते कार्य करते याचा विचार केला जातो. आणि मग समाजातील विविध सामाजिक संस्था स्थिर राहण्यामागे अं, लोकसाहित्याचे योगदान कोणते याचा विचार करणारी पद्धती म्हणजे कार्यान्वयी पद्धती होय. आणि मग अमेरिकेतील मानवशास्त्राचा प्रणेता लक्षात घ्या फ्रान्स बोआस यांनी लोकसाहित्याच्या सामग्रीच्या कार्यान्वयी दृष्टिकोनातून क्षेत्रीय अभ्यास हा फ्रान्स बोआस हा अभ्यासक लक्षात घ्या. त्याच्या विद्यार्थ्याने लोकसाहित्याचा अभ्यास सांस्कृतिक कार्याच्या संदर्भात केला. उदाहरणार्थ त्याची एक विद्यार्थिनी रुथ बेनेडिक्टी हिने जुनी मायथॉलॉजी हा ग्रंथ लिहिला. यात तिने आदिवासींच्या लोककथात त्यांच्या संस्कृतीचे प्रतिबिंब कसे पडले आहे याची मीमांसा केली आहे. मग हर्ज कोविडस यांचा शिष्य विलियम बॅस्कम यांनी लोकसाहित्याला कार्यप्रवण समाजाचे सर्जनशील घटक मानले. आणि मग लोकसाहित्य हे समाजाशी एकरूप असते आणि संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असते. बॅस्कम यांनी मॉलेनॉस्कीचा दृष्टिकोन स्पष्ट करताना लोकसाहित्याची कार्यान्वयी भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आहे. मग लोकसाहित्याच्या कार्यान्वयी संप्रदायाचा प्रवर्तक म्हणून डॉक्टर बॉनिस्लो मॉलिनॉस्की याचा उल्लेख केला जातो. त्याने मॅथ्स इन प्रिमिटिव्ह सायकोलॉजी हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. त्यात त्यांनी दैवत कथांना कार्यान्वयी कथा म्हटले आहे. ते म्हणतात की कार्यान्वयी म्हणजे हेतुगर्भ किंवा क्रियेला चालना देण्याची वृत्ती. दैवत कथांचे कार्य काय किंवा तर त्या आधी मानवाची श्रद्धा वाढवतात, नीतिमूल्याची प्रस्थापना करून त्याचे संरक्षण करतात, विविध स्पष्टीकरणे देतात. थोडक्यात मॉलिनॉस्की लोककथा समाजासाठी कोणते कार्य करतात याचा अभ्यास करतात अशा पद्धतीचे विधान या ठिकाणी करता येतात. म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्या संस्कृतीत लोकसाहित्याचे स्थान काय किंवा समाजाच्या दृष्टीने लोकसाहित्याचा अभ्यास महत्त्वाचा का, कोणत्या कारणाने लोकसाहित्य टिकून राहते याचा अभ्यास करणाऱ्या अभ्यास पद्धतीला या ठिकाणी कार्यान्वयी अभ्यास पद्धती म्हणतात. आणि मग या अभ्यास पद्धतीत लोकसाहित्याच्या सामाजिक कार्याचा विविध अंगाने विचार केला जातो. उदाहरणार्थ म्हणी वाक्प्रचार परंपरेने समाजात अस्तित्वात आहे याचा अर्थ लागत नाही. उदाहरणार्थ अडगुलं मडगुलं हे शब्द कानडी आहेत याचा अर्थ लागत नाही. त्याची लय बालकांचे रंजन करते. किंवा कार्यान्वयी अभ्यास पद्धतीत या शिशुगीतातील कार्य कारणभाव किंवा हेतुगर्भिता शोधले जाते. म्हणजे लोकसाहित्यामुळे रंजन होते, रीतिरिवाज परंपराचे संरक्षण, त्यातून नीतिबोध तत्वबोध होतो आणि मग त्यांच्या विविध कार्यांचे आकलन होते. थोडक्यात कार्यान्वयी अभ्यास पद्धतीमुळे परंपरेने चालत आलेल्या अनेक गोष्टी टिकून का राहिल्या याचा अन्वय लावणे शक्य होते. या भूमिकेतून लोकसाहित्याच्या अभ्यासाला कक्षा ज्या आहेत ते विस्तृत होतात. विल्यम बॅक्समने लोकसाहित्याचे महत्त्व या ठिकाणी विशद केले आहे. ते म्हणतात की लोकसाहित्य हे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन आहे. दुसरं म्हणजे सर्वसामान्याच्या रीतिरिवाजाचे परंपरेचे संरक्षण करून संस्कृती टिकवते. त्यानंतर असाक्षर लोकांना ज्ञान देण्याचे कार्य हे लोकसाहित्य करत असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच लोकसमाजाचा हा दिव्य इतिहास जाणून घेण्यासाठी, समाजातील वर्ग संघर्षाचे स्वरूप उलगडण्यासाठी किंवा मूल्याची परंपरा स्पष्ट करण्यासाठी लोकसाहित्याचा अन्वय लागणारे किंवा अर्थ उलगडणारी वर्णनात्मक अभ्यास पद्धती म्हणजे कार्यान्वयी अभ्यास पद्धती होय. म्हणजे समाजशास्त्रीय अभ्यास परंपरेतील ही एक सर्वात प्रभावी अभ्यास पद्धती म्हणून या अभ्यास पद्धतीकडे पाहिलं जातं. म्हणजेच कार्यान्वयी अभ्यास पद्धती संप्रदायाच्या भूमिकेनुसार समाज जीवनातील प्रचलित असलेल्या रूढी विधी त्याचप्रमाणे समाजाची भौतिक संस्कृती याचाही अभ्यास केला जातो. या भूमिकेमुळे लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या कक्षा विस्तृत होतात
आणि मग परंपरेने चालत आलेल्या अनेक बाबी का टिकून राहतात याचे उत्तर कार्यान्वयी संप्रदायाची भूमिका स्वीकारून अभ्यास केल्याच्या नंतर मिळू शकणार नाही हे लक्षात येतं. त्यानंतर संदर्भान्वयी पद्धती म्हणजे लोकसाहित्य हे लोकरूढी, भाषा, संस्कृती, विधी, धर्म, कला या व इतर घटकांवर साकारलेले असते. त्यामुळे त्याचा अभ्यास करताना त्याचे केवळ शब्द किंवा संहितेचा विचार न करता इतर संदर्भाचा आधार घेऊन अभ्यास करणे इष्ट ठरते. मग शाब्द आणि शाब्देतर लोकसामग्रीचा अभ्यास करून त्याचे विविध संदर्भ लक्षात घेऊन जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा या अभ्यास पद्धतीला संदर्भान्वयी पद्धत असे म्हणतात. मग मॉलिनॉस्कीने सूत्ररूपाने या अभ्यास पद्धतीचे महत्त्व सांगितले. त्याच्या मते लोकसाहित्य ज्या वातावरणात निर्माण झालेले असेल त्या वातावरणापासून दूर काढून त्याचा अभ्यास करता येत नाही. अशा पद्धतीचे मत व्यक्त करताना मग इंडियाना आणि पेन्सिल्व्हानिया या विद्यापीठामध्ये अनेक संशोधक हे लोकसाहित्याचा अभ्यास हा संदर्भान्वयी पद्धतीने करत आहेत. मग संदर्भान्वयी अभ्यास पद्धती ही आधुनिक अभ्यास पद्धती आहे. जसं वर पाहिले आपण कार्यान्वयी ते सुद्धा. मग यात समाजाच्या भाषिक सवयी, विधी, आविष्कार पद्धती, प्रयोग, स्वरूप याचाही अभ्यास करून निष्कर्ष काढता जातो. मग या पद्धतीत संदर्भाला महत्त्व आहे. केवळ संहिता विचारात न घेता भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून त्या लोकसमूहाच्या भाषिक सवयी किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोन या लोकसमूहाच्या साहित्याचे सामाजिक सांस्कृतिक महत्त्व अभ्यासून लोकमानसाचा संदर्भ लावला जातो. मग त्यामुळे या अभ्यास पद्धतीत अभ्यासकास सांस्कृतिक महत्त्व अभ्यासात लोकमानसाचा संदर्भ लावला. त्यामुळे अभ्यास पद्धती अभ्यासकात अनेक विषयाचे ज्ञान असणे गरजेचे असते. त्याला संदर्भ माहीत असावे लागतात. इथे संकलित सामग्री गणिती पद्धतीने स्वतंत्रपणे अभ्यासून घटकांचा साकल्याने विचार करून निष्कर्ष काढावे लागतात. त्यामुळे ही अभ्यास पद्धती आज लोकप्रिय होत आहे. म्हणजे लोकसाहित्याची व्याप्ती मोठी आहे. अनेक घटकांचा त्यात समावेश होत असतो. शिवाय त्यात अनेक कला या प्रयोगरूप कला आहेत. त्यामुळे लोकसाहित्याचा अभ्यास करताना त्या विषयांचा संदर्भ विचारात घेणे गरजेचे ठरते. मग धर्म, जीवन, तत्वज्ञान अशी अनेक सामाजिक शास्त्रे यांच्याशी लोकसाहित्याचा अभ्यास कक्षा भिडलेल्या आहेत. त्यामुळे त्या विषयाचे संदर्भ ध्यानात घेऊन हे विश्लेषण करावे लागते. हे या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. पहा, अशा पद्धतीचा जो अभ्यास आहे तुम्ही अभ्यास करत असताना एकच लक्षात ठेवायचे ती जी काही पद्धती आहे याच्यानंतर याच्या घटकातला जो अभ्यास करतात तुम्हाला बऱ्याच वेळेस दंडात किंवा जी काही लोकगीते किंवा विधी याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याची PDF मी तुम्हाला याच्यासोबतच टाकून देईन. उद्या 2-3 सोबतच सगळ्या PDF तुम्हाला टाकतो. एकदा वाचा. काही अडचण आले तर त्या विचारत चला. चालेल. मी तुम्हाला उद्या PDF टाकतो 2-4 एकदाच. हां, फक्त अभ्यास करत राहा. अभ्यास सोडू नका फक्त. कंटिन्यू करत